तर मी हा वेळ मागितला आणि मी तेव्हा जालन्यामध्ये सर्वे केलं. सर्वेत मला जे दिसत होतं की भारतीय जनता पार्टीमध्ये आपल्याला जे मान सन्मान भेटेल किंवा आपल्याला कोणत्या पदाचा अपेक्षा नाही किंवा काहीच नाही, पण एक सेवा करायची. आणि ऑपरेशन सिंदूर झाला. आणि सिंदूरमध्ये बर बघा, दोन चार गोष्टी मी सांगतो की आपल्या देशात जे मेकिंग इंडिया नावाने आदरणीय नरेंद्र मोदींनी यांनी जे कार्यक्रम हा चालवला, त्याच्या अंतर्गत आपला देशात डीआरडीओ हा वेपन्स तयार करण्याची फॅक्टरी आहे. आणि हा त्याच्यासोबत जे प्रायव्हेट कंपनी आहेत, कालानी असेल, हम्म टाटा असेल, लेलंड असेल किंवा अदानी, यांनी आपला देशाचा सक्षम करण्यासाठी जे डिफेन्सचे वेपन्स तयार करू लागले. आणि जे हम्म आपण बघितलं की कोणताही देश जेव्हा डिफेन्स वेपन तयार करतो तर त्याच्या हा ट्रायल ते त्यांच्या एरियामध्ये करतात. जसं अमेरिका असेल, अमेरिका काय करेल, तिचं नो मॅन्स लँड जिथं त्यांच्या असतात तिकडे ते लोक ते वेपन्सचा प्रयोग करून सक्सेस आहे की नॉन सक्सेस बघतात. चायना तसं करतो, रशिया करतो. पण आपला इंडिया असं आहे की आपण या वेपन्सचे टार्गेट अॅक्युरेट पाकिस्तानला मारलं. पण त्याचे हा दहशतवाद केंद्र कॅन्सल केलं, त्याचं एअर डिफेन्सचा पूर्ण कॅन्सल केलं. आणि ज्या प्रकारे आपण आतापर्यंत निर्भर होतो दुसऱ्या देशावर इम्पोर्ट करण्यासाठी वेपन्स, हा पण हा आता 15 राष्ट्र असे छोटे छोटे राष्ट्र जसं हम्म व्हिएतनामासारखे छोटे राष्ट्र की जे आता आपल्याकडून अग्नी मिसाईल, आकाश मिसाईल, जे डिफेन्सची आपली तयारी आहे ते घेऊ लागले. म्हणजे कुठं ना कुठं आपली इकॉनॉमिक वाढतीये आणि देशात नरेंद्र मोदी साहेबांचा जे वरद असेल वाढत चालू आहे. म्हणून थोडी भावना अशी होती की नाही, आता चालायचं यांच्या मागे. हम्म बरं, मग आता मोदींच्या साठी म्हणून तुम्ही गेला, त्याच मोदींवर तुम्ही किती टीका केली हे आम्ही सुद्धा बघितलेलं आहे. अर्जुनराव, मी मी मला सांगा. हा हा अर्जुन भाऊ, मोदींसाठी येत आहेत म्हणजे तुमचे मित्र होत आहेत ते. बघा आता हे पुतना मावशीचे अश्रू आहेत. हे कसं हा, आहे, आता स्वतःचं पाप पुतना लपवायचं मावशीचं म्हणून प्रेम म्हणायचंय तुम्हाला. काहीतरी लपवायचं म्हणून मोदीचं प्रेम दाखवायचं. बाकी हे देवेंद्र फडणवीसवर काय बोलले आम्हाला माहित आहे, हे मोदीवर किती हा घाण बोलले आम्हाला माहित आहे, अमित शहावरती किती वाईट बोलले हे आम्हाला माहित आहे. आता सिंदूरचं यांना आठवा लागलं. यांचा सिंदूरचा विषय नाही, यांचं सिंदूर खजाण्यामध्ये आलेलं आहे. हे यांच्या पाठीमागे मी विधानसभेमध्ये प्रश्न उपस्थित केला आणि तिथं माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी त्याला उत्तर दिलं. म्हणून या ठिकाणी आपले पाप लपवण्यासाठी हा माणूस भारतीय जनता पक्षामध्ये गेलेला आहे. आणि भारतीय जनता पक्षाला जेव्हा माहित पडेल की या माणसाने असे असे घोटाळे केलेले आहेत, त्यावेळेस भारतीय जनता पक्ष तो यायला करून देईल पक्षातून.